BSc 3 semester 6 paper DSC 43 F environmental geology, and topic is energy budget. We have already seen some part of it. Types of environments is the next part of energy budget. So we are going to learn about 5 major types of environments. ग्लोबल एन्व्हायरमेंट्स म्हणजे पूर्ण पृथ्वीवर जे 5 प्रमुख प्रकारचे वातावरण आपल्याला सापडतं किंवा दिसून येतं त्याला म्हणायचं ग्लोबल एन्व्हायरमेंट्स. त्यातलं पहिलं आहे कोस्टल. कोस्टल म्हणजेच सीशोअर. कोस्टल झोन इज अन इंटरफेस बिटवीन लँड अँड सी, म्हणजे समुद्र आणि जमिनीला जोडणारा भाग म्हणजेच कोस्टलाईन किंवा समुद्रकिनारा. आता 71% पार्ट लँडचा हा पाण्याने ऑक्युपाय केलेला असल्यामुळं पृथ्वीचा बराचसा भाग हा या टाईपच्या एन्व्हायरमेंटमध्ये येतो, म्हणजे कोस्टल एन्व्हायरमेंट. आणि 45% पॉप्युलेशन हे कोस्टल झोनमध्ये आहे. 100 किलोमीटर परिसरात आहे कोस्टल झोनच्या. आता बायोडायव्हर्सिटी कोस्टल झोन म्हटल्यानंतर भरपूर सापडते, हे आपल्याला माहिती आहे. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स सगळे सापडतात आपल्याला तिथं. आता ह्याच्यामध्ये मरीन एन्व्हायरमेंट, लँड आणि ॲटमॉस्फेरिक प्रोसेसेस या सगळ्यांचं हे कॉम्बिनेशन आहे. समुद्र असल्यामुळं पाण्यात जे काय ऑर्गॅनिझम्स राहत असतील किंवा तिथली इकोसिस्टम असेल ती, त्याच्यानंतर त्याला जोडूनच लँड असल्यामुळे लँडवरच्या वेगवेगळ्या जिओलॉजिकल प्रोसेसेस आणि ॲटमॉस्फिअर तर सगळीकडं असतंच, त्यामुळे ॲटमॉस्फेरिक प्रोसेसेस या सगळ्याचं कॉम्बिनेशन होऊन हे कोस्टल एन्व्हायरमेंट तयार होतं. आता ह्याच्यामध्ये काय काय येतं? रिव्हर्स, नेटवर्क ऑफ रिव्हर्स, म्हणजे ज्या नद्या समुद्राला येऊन मिळतात तो लास्ट पार्ट त्यांच्या लाईफ सायकलमधला रिव्हरच्या. त्याच्यानंतर इश्युरीज, ट्रान्झिशनल अँड इंटरटायडल एरियाज, आयलँड्स म्हणजे बेटं सगळ्यांना माहीत आहेत. त्यानंतर मार्शेस म्हणजे दलदलीचा प्रदेश, वेटलँड म्हणजे जे समुद्र किनाऱ्यावर ज्या वनस्पती वाढतात, कांदळ वगैरे, ते सगळे वेटलँडमध्ये येतात. त्यानंतर बीच, ॲक्च्युअल जो बीच आहे तो, हे सगळे मिळून हे कोस्टल एन्व्हायरमेंट तयार होतं. आता दुसरं आहे रिव्हराईन, मेडअप ऑफ रिव्हर्स ऑर स्ट्रीम्स, म्हणजे जे काय वॉटर चॅनलमधनं वाहतं. एक चॅनल आहे, स्ट्रीम असेल, तो मोठा स्ट्रीम असेल तर आपण त्याला रिव्हर म्हणतो, किंवा एखादा झरा असेल म्हणजे स्प्रिंग असेल. तर या सगळ्या प्रकारचं जे एन्व्हायरमेंट आहे त्याला आपण म्हणतो रिव्हराईन एन्व्हायरमेंट. आता सगळ्याच नद्यांमध्ये काही 12 महिने पाणी नसतं. काही असतात इंटरमिटंट, म्हणजेच फक्त पावसाळ्यानंतर त्यांना पाणी येतं. काही असतात पेरेनियल, म्हणजे पूर्ण वर्षभर त्यांच्यामध्ये पाणी असतं आणि त्यानुसार त्यांच्या प्रॉपर्टीज चेंज होतात. म्हणजे टेम्परेचर असेल, टर्बिडिटी असेल, त्याच्यामध्ये डिझॉल्व झालेलं मटेरियल असेल, आणि ह्याच्यात जे व्हेरिएशन आहे टेम्परेचर, व्हेलॉसिटी, टर्बिडिटी वगैरे, त्याच्यामुळं इकोसिस्टम पण वेगवेगळे असते. म्हणजे एखादा छोटा ओढा असेल आणि एखादी मोठी रिव्हर आहे तर टर्बिडिटी वेगळी असणार, टेम्परेचर कमी जास्त असणार, लोकल ॲटमॉस्फिअर कसं आहे त्याच्यानुसार टेम्परेचर ठरणार, त्याच्यानुसार त्याच्यामध्ये किती मटेरियल डिझॉल्व होऊ शकतं ते ठरणार, त्याची व्हेलॉसिटी पण महत्त्वाची आहे. ह्याच्यानुसार त्या एन्व्हायरमेंटमध्ये बदल होत जातात. आता ह्याचे 2 झोन्स आहेत, रॅपिड्स आणि पूल्स. रॅपिड्स म्हणजेच फास्ट मुव्हिंग वॉटर, म्हणजे जास्त व्हेलॉसिटी
त्या पाण्याला आहे आणि वाहत राहते ते सतत. पण कसं आहे, शॅलो आहे. पण व्हेलॉसिटीमुळे काय, वेगवेगळे करंट्स सारखे निर्माण होत राहतात आणि त्याच्यामुळं पाणी वाहतं पाणी असल्यामुळं काय काय आहे, ते त्याचा बॉटम जो आहे तो क्लिअर आणि फर्म आहे. पाणी साठल्यानंतर गढूळ होतं किंवा खराब होतं. वाहतं असल्यामुळं, रॅपिड्समधलं पाणी जे आहे ते वाहतं असल्यामुळं ते क्लीन आणि क्लिअर आहे. आणि त्याच्या अपोजिट म्हणजे पूल्स म्हणजे छोटंसं पॉन्ड, जिथं पाणी साठून राहतं. आता इथं करंट्स नाही आहेत, म्हणजे वाहतं पाणी नाही आहे आणि सगळं जे काही मटेरियल आहे डिझॉल्व झालेलं, सिल्ट, सँड वगैरे, ते सगळं बॉटमला डिपॉझिट होऊन राहतं आणि त्यामुळे ते पाणी अस्वच्छ किंवा गढूळ दिसतं. आता या सगळ्या बाकीच्या फिजिकल केमिकल कंडिशन्समध्ये डिफरन्स असल्यामुळं जी इकोसिस्टीम आहे, म्हणजेच लाईफ फॉर्म जे आहेत या एन्व्हायरमेंटमधले, ते पण या झोन्समध्ये वेगवेगळे असतात. म्हणजे पूल्समध्ये आढळणारे वेगळे, रॅपिड्समध्ये आढळणारे वेगवेगळे लाईफ फॉर्म्स या रिव्हराईन एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर आहे डेझर्टिक, वाळवंट. सगळ्यांना माहीत आहे, जसं ओशन्स हा महत्त्वाचा पार्ट आहे, तसं डेझर्ट हा सुद्धा महत्त्वाचा पार्ट आहे. फिजिओग्राफिक डिव्हिजन्स ऑफ इंडिया आपण लास्ट इयरला बघितलेलं होते. त्याच्यामध्ये काही भाग जो आहे, आपल्या इंडियापुरता विचार केला तर काही भाग जो आहे तो कोस्टल एरिया आहे. त्याच्यानंतर इंडो गँगेटिक प्लेन म्हणजेच नद्यांचं डेल्टा, त्रिभुज प्रदेश ज्याला म्हणतो आपण, तो आहे. आणि थरचं वाळवंट म्हणजे बराचसा पार्ट डेझर्टचा पण आहे. पूर्ण अर्थचा विचार केला तर 1/5 जो एरिया आहे पूर्ण अर्थचा, तो डेझर्ट्सने ऑक्युपाय केलेला आहे. आणि डेझर्टचं डेफिनेशन असं आहे की अशी प्लेस जिथं 25 सेंटीमीटर किंवा 250 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस दरवर्षी पडतो, असा जो काही प्रदेश आहे त्याला आपण वाळवंट किंवा डेझर्ट असं म्हणतो. आता सगळ्यात कॅरेक्टरिस्टिक फीचर म्हणजे लॅक ऑफ मॉइश्चर. वाळवंट म्हटल्यानंतरच आपल्या लक्षात येतं की पाऊस कमी आहे, त्यामुळं मॉइश्चर कमी आहे. त्यामुळे तिथली इकोसिस्टीम इतर लँडपार्ट्सपेक्षा पूर्णपणे वेगळे असणार आहे. कारण तिथं इम्बॅलन्स आहे. कशामधला, प्रेसिपिटेशन आणि इव्हॅपोट्रान्स्पिरेशन. आपण वॉटर सायकल बघितलेलं होतं हायड्रोजिओलॉजीमध्ये. तर प्रेसिपिटेशन, इव्हॅपोट्रान्स्पिरेशन हे त्याचे पार्ट आहेत वॉटर सायकलचे. तर इथं डेझर्ट एरियामध्ये त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इम्बॅलन्स दिसून येतो. कारण प्रेसिपिटेशन खूप कमी आहे आणि इव्हॅपोट्रान्स्पिरेशन जे आहे, तर तिथले इकोसिस्टम वेगळे असल्यामुळं प्लांट टाईप्स पूर्ण वेगळे आहेत डेझर्टमधले. थिक लीव्ज असणारे कॅक्टससारखे प्लांट्स आहेत, ज्याच्यामधून जास्त प्रमाणात ट्रान्सपिरेशन होत नाही, पण इव्हॅपोरेशन मात्र खूप होतं, हीट खूप जास्त असल्यामुळं. त्यामुळं हा इम्बॅलन्स तिथं तयार झालेला आहे. त्याच्यानंतर ह्युमिडिटी कमी आहे, कोरडं असल्यामुळं वातावरण. रेनफॉल कमी आहे, दिवसा खूप जास्त टेम्परेचर असतं, 50 डिग्री किंवा त्याच्यापेक्षा जास्त. सगळ्यात महत्त्वाचं फीचर म्हणजे वाऱ्याचा वेग खूप जास्त आहे आणि रात्री मात्र जेवढं दिवसा जास्त टेम्परेचर आहे तेवढंच टेम्परेचर रात्री कमी होतं. म्हणजे इम्बॅलन्स आहे टेम्परेचरमध्ये पण. आणि एवढे सगळे ऑड्स असूनसुद्धा, म्हणजे एवढे सगळे ॲडव्हर्सिटीज असूनसुद्धा इकोसिस्टीम डेझर्टची आपली अशी एक इकोसिस्टीम डेव्हलप झालेली आहे. कॅमल असेल किंवा फेनेक फॉक्स नावाचा एक प्रकार आहे कोल्ह्याचा, तो असेल, डेझर्ट टॉर्टॉईज, कॅक्टाय, असे वेगवेगळे प्लांट्स आणि ॲनिमल्स आपल्याला डेझर्ट एन्व्हायरमेंटमध्ये सापडतात. त्याच्यानंतरचं एन्व्हायरमेंट आहे ट्रॉपिकल. ट्रॉपिकल म्हणजेच जिथं हीट पण जास्त आहे, रेनफॉल पण जास्त आहे आणि ह्युमिडिटी पण जास्त आहे, अशा प्रकारचं एन्व्हायरमेंट म्हणजे ट्रॉपिकल एन्व्हायरमेंट. ॲव्हरेज टेम्परेचर जे आहे
ते आहे 18 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा जास्त पूर्ण वर्षभर. त्याच्यापेक्षा खाली येत नाही ते टेम्परेचर. कमीत कमी 18 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर कायम राहतं या ट्रॉपिकल एरियाजमध्ये. रेनफॉल जास्तच आहे. सीझनल रिदम विथ व्हेरिएशन. सीझनल रिदम म्हणजे जसं चक्र आहे, ऋतुचक्र म्हणजे उन्हाळा, त्यानंतर पावसाळा, परत कोरडा म्हणजे ड्राय सीझन किंवा उन्हाळा, अशा प्रकारचं सीझन्स तिथं दिसून येतात. आता ह्याचे परत 3 सब टाईप्स आहेत ट्रॉपिकल क्लायमेटचे. रेन फॉरेस्ट क्लायमेट, मान्सून क्लायमेट आणि वेट अँड ड्राय क्लायमेट. तर हे कशाच्या बेसिसवर केलेलं आहे? तर ॲन्युअल प्रेसिपिटेशन म्हणजे पाऊस किती पडतो, वार्षिक पर्जन्यमान किती आहे, आणि कोरडा असणाऱ्या महिन्यामध्ये, कोरडा असणाऱ्या म्हणजे उन्हाळ्यातल्या महिन्यामध्ये, म्हणजे समजा मार्च, एप्रिल, मे यापैकी कुठला महिना असेल तर त्यावेळेला पाऊस किती पडतो. म्हणजे वळवाचा पाऊस जसं येतो आपल्याकडं, तसं त्या कोरडा असणाऱ्या किंवा अपेक्षित असणाऱ्या, कोरडा असणं अपेक्षित असणाऱ्या महिन्यातला पाऊस आणि वार्षिक पाऊस यांच्या बेसिसवर हे 3 प्रकार त्याचे केलेले आहेत. आता इथं ऊन पाऊस सगळं जास्त असल्यामुळं, ह्युमिडिटी जास्त असल्यामुळं फ्लोरा आणि फाउना फ्लरिश व्हायला खूप स्कोप आहे. त्यामुळे इथं बायोडायव्हर्सिटी भरपूर प्रमाणात आपल्याला दिसून येते या प्रकारच्या क्लायमेटमध्ये. म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटीज प्लांट्स आणि ॲनिमल्सच्या किंवा सदाहरित वन जे म्हणतो आपण, कायम 12 महिने त्याच्यामध्ये हिरवीगार झाडं दिसतात, सदाहरित वन, ती या प्रकारच्या क्लायमेटमध्ये आपल्याला सापडतात. जे इथं फॉरेस्ट एरिया भरपूर असतो, डेन्स फॉरेस्ट, आणि त्याच्यामुळे भरपूर प्लांट आणि ॲनिमल स्पेसीज आपल्याला सापडतात. त्याच्यानंतरचं क्लायमेट आहे कोल्ड अँड पोलार. एकदम एक्स्ट्रीम क्लायमेट आहे, डेझर्टपेक्षा सुद्धा ॲडवर्स आहे. समर हा सीझनच त्याच्यामध्ये नाही आहे. समर नाही म्हणजे वॉर्म समर तिथं नाही आहे. प्रत्येक महिन्यामध्ये ॲव्हरेज टेम्परेचर जे आहे ते 10 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असतं या एरियामध्ये. अशा प्रकारचे जे क्लायमेट आहेत किंवा रिजन्स आहेत त्यांनी 20% एरिया ऑक्युपाय केलेला आहे अर्थचा. कोल्ड अँड पोलार एरियाजने 20% प्रमाणात एकूण जो अर्थचा एरिया आहे त्याच्या 20% प्रमाणात हे कोल्ड अँड पोलार एरियाज आहेत. पोलर असल्यामुळं दे आर फार फ्रॉम इक्वेटर, दे आर नियर पोल्स अँड फार फ्रॉम इक्वेटर. आणि त्यांचं वैशिष्ट्य आहे की विंटर डेज जे आहेत, जसं आपल्याकडं पण थंडीत लवकर दिवस मावळतो, उन्हाळ्यात दिवस मोठा असतो, तसंच तिथं पण आहे. पण तिथं एक्स्ट्रीम आहे ते. विंटर डेज आर एक्स्ट्रीमली शॉर्ट अँड समर डेज आर एक्स्ट्रीमली लॉंग. आणि समर जे आहेत ते कूल आहेत. वॉर्म समर म्हणजे उन्हाळा हा प्रकार तिथं अस्तित्वात नाही. समर जे आहेत ते कूल आहेत आणि विंटर जे आहेत ते खूपच कोल्ड आहेत, व्हेरी व्हेरी कोल्ड. हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे कोल्ड अँड पोलार क्लायमेटचं. एवढं ॲडव्हर्सिटी असूनसुद्धा या एरियामध्ये सुद्धा पोलार बिअर, व्हेल, फॉक्स, आर्क्टिक उल्फ, सॉल्मन ही फिशची व्हरायटी आहे. त्यानंतर पेंग्विन्स, सील, वॉलरस, मस्क ऑक्स, रेनडियर यासारख्या भरपूर स्पीसीज आपल्याला या एक्स्ट्रीम आणि ॲडव्हर्स क्लायमेटमध्ये सुद्धा सापडतात. डिस्कवरी किंवा नॅशनल जॉग्राफिकवर बऱ्याच वेळा पोलर रिजनचं बायोडायव्हर्सिटीची माहिती दिलेली असते. त्यामध्ये हे सगळे प्राणी दाखवलेले असतात आणि त्यांची लाईफस्टाईल, पोलर रिजनचे कॅरेक्टर्स हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर ही 5 मेन टाईप्स आहेत ग्लोबल एन्व्हायरमेंटचे.